नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरील ठाकूर सर कोचिंग क्लासेसच्या आजच्या अंकगणिताच्या तिसऱ्या भागात आपलं सहर्ष स्वागत करतो. मी उदयसिंग ठाकूर. आपण बघत होतो की अंकगणिताच्या शॉर्टकट पद्धती कशा करायच्या आहेत त्याबद्दल आपण भाग 1 भाग 2 बघितलेला आहे. आज भाग 3 मध्ये आपण बघणार आहोत की संख्या समजा 100 आहे. 100च्या आतमध्ये 10 संख्या 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99 आणि 100च्या वरील 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109 या पद्धतीनुसार 1000च्या आतील व 1000च्या बाहेरील, 10000च्या आतील व 10000च्या बाहेरील, 1 लाखाच्या आतील व 1 लाखाच्या बाहेरील अशा पद्धतीच्या संख्या जेणेकरून गुणाकार करताना आपल्याला शॉर्टकट पद्धतीने त्यांचा गुणाकार करता येईल. उदाहरणार्थ एक गुणाकार या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगतो की मला आता 91 गुणिला 92 हा गुणाकार करावयाचा आहे. तर 91 गुणिला 92 करत असताना मला या पद्धतीनुसार 91 लिहावं लागेल, 92 लिहावं लागेल, 2 1 2, 9 2 18, परत एक अंक खाली सोडून 9 1 9, 9 9 81 असे 2, इथं 9 अधिक 8 म्हणजे 17 झाला, 1 3 इथं 8, 8372 हे उत्तर अपेक्षित आहे. मग 91 गुणिला 92 हे गुणाकार करत असताना अपेक्षित 8372 हे उत्तर काढण्याची शॉर्टकट पद्धत काय आहे ते आपण या ठिकाणी बघूया. तर इथे मी लिहिलेलं आहे 91 गुणिला 92. या 91 ला 100 होण्यासाठी किती कमी आहेत? तर 91 ला 100 होण्यासाठी आपल्याला कमी आहेत 9. म्हणून इकडे 9 कमी असल्यामुळे 9 इथे लिहायचे आणि कमी असल्यामुळे मायनस म्हणायचं. आणि या ठिकाणी 100 होण्यासाठी किती कमी आहेत? तर 100 होण्यासाठी या ठिकाणी 8 कमी आहे. म्हणून या ठिकाणी 8 लिहायचे, कमी असल्याने मायनस म्हणायचं. आता या ठिकाणी 91 मधून 8 मायनस करायचे आहेत. 11 तून 8 गेले 3, चा परत केला 8, हे आले 83. आणि आता 8 आणि 9 या दोन संख्यांचा करायचा आहे गुणाकार. 8 9 किती होतात? 72. एक लिहायचे 72. आता हा गुणाकार आपण 100च्या आतील संख्यांचा बघत होतो. तर 100 मध्ये किती शून्य असतात? 2 शून्य असतात. म्हणून 2 डिजिट मध्ये आपलं उत्तर इथे यायला पाहिजे. जर हे उत्तर 1 डिजिट मध्ये किंवा 2 डिजिट पेक्षा कमी, जितके डिजिट सांगितले त्याच्यापेक्षा कमी येत असेल तर या ठिकाणी एक्स्ट्रा शून्य वाढवावे लागतील. ते कसे वाढवायचे ते आपण इथे बघूया. आता या ठिकाणी 8372 हे उत्तर आलेलं आहे, 8372 हे उत्तर आलेलं आहे. आता समानार्थी संख्या असो किंवा वेगळ्या संख्या असो काही फरक पडणार नाही. 96 गुणिला 93 हा गुणाकार समजा मला करायचा आहे. तर 96 गुणिला 93 हा गुणाकार करत असताना मी काय करणार आहे? तर 96 होण्यासाठी 100 ला किती कमी आहे? 96 होण्यासाठी 100 ला 4 कमी आहे. म्हणून मी इथे 4 मायनस लिहिला. इथं 93 म्हणजे 100 ला 7 कमी आहे. या ठिकाणी मी 7 लिहिणार, याला -7 म्हणतात. आता काय करायचं आहे? तर 96 मधून 7 मायनस करायचे आहे. 16 मधून 7 गेले किती राहतात? 16 मधून 7 गेले होतात 9, हातचा परत केला इथं 8, म्हणजे 89 शिल्लक आहे. आता या 7 आणि 4 चा गुणाकार करायचा. 7 चोक 28, 2 डिजिट मधलं उत्तर पाहिजे होतं, हे आलेलं आहे. बरोबर आहे. परत एकदा आता या ठिकाणी मला घ्यायचं आहे समजा 99 गुणिला 99 बरोबर किती? मग आता 99 गुणिला 99 काढत असताना 100 होण्यासाठी याला 1 कमी आहे म्हणून इथं -1 लिहिला. याला सुद्धा 1 कमी आहे म्हणून -1 लिहिला. आता 99 मधून 1 गेला, 98 उरतात. 1 गुणिला 1 1 1च येते. मग इथं फक्त 1 लिहिलं तर 981 उत्तर येण्याची अपेक्षा आहे. पण 981 उत्तर चुकीचं आहे. याचं उत्तर 981 नाही ना. इथं 2 डिजिट असायला पाहिजे, कारण की आपल्याला 100च्या जवळच्या संख्या बघायच्या आहेत. त्यामुळे इथे 1 अंक आला, त्यावर 1 शून्य वाढवायचा आणि 01 असं लिहायचं. 2 डिजिट मध्ये उत्तर लिहायचं आपल्याला. मग याच कंडिशन प्रमाणे 1000च्या आतील 10 संख्यांची गुणाकाराची पद्धत देखील आहे. जसं की आता या ठिकाणी आहे 994 गुणिला 997 बरोबर किती? मग 994 गुणिला 997 सोडवत असताना या ठिकाणी 1000 ला किती कमी आहे? 1000 ला 6 कमी आहे. म्हणून या ठिकाणी -6 म्हणायचं. इकडे 3 कमी आहे 1000 होण्यासाठी, म्हणून इथे -3 म्हणायचं. आता सोडवताना 4 2 3 गेले 1, 909 909 आणि 3 संख्या 18. तर आता ह्या संख्या ज्या होत्या त्या 1000च्या जवळच्या होत्या. 1000 मध्ये 3 शून्य असतात, म्हणून 3 डिजिट मध्ये इथं उत्तर असायला पाहिजे. तर सायंत्रिक 8 म्हणजे 2 डिजिट झाले, हे 18 लिहिले, 1 डिजिट आणखी आला पाहिजे. म्हणून किती आलं होतं? 9,91,018 हा या संख्यांचा गुणाकार आहे.
बरोबर. पुन्हा एकदा बघूया आपण. आता या ठिकाणी आहे 9991 गुणिला 9998 बरोबर किती. आता हे चार संख्या दिलेल्या आहेत म्हणजे 10,000 च्या जवळच्या संख्या आहेत. 10,000 होण्यासाठी या संख्येला 9 कमी आहेत म्हणून या ठिकाणी -9 लिहिणार. इकडे 10,000 होण्यासाठी किती कमी आहेत, 2 कमी आहेत म्हणून -2 लिहिणार. आता वजाबाकी करणार. वजाबाकी करत असताना 11 मधून 2 गेले 9 राहिले. आता परत या ठिकाणी 8 इथे 9 9 मग आता 9 2 18 होतात. 18 या ठिकाणी लिहिले परंतु हे दोन संख्या ज्या दिसत आहेत ह्या 10,000 च्या जवळच्या संख्या आहेत आणि 10,000 मध्ये 4 शून्य असतात म्हणून 4 डिजिट मधले अंक इथे असायला पाहिजे. या ठिकाणी 2 शून्य दिले म्हणजे हे 4 डिजिट आले. आता या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे, 9,98,90,18 बरोबर. या मोठ्या संख्येचा गुणाकार शॉर्टकट पद्धतीने सोडवता येतो. जितका वेळ आपल्याला कॅल्क्युलेटरवर लिहिण्यात वेळ खर्च केला जातो तितक्या वेळात आपण याचं उत्तर काढून मोकळे होऊ शकतो. बरोबर आहे. पुन्हा एकदा बघूया. 1 लाखाच्या जवळच्या संख्या म्हणजे किती, 99,992 गुणिला 99,993 ही समान संख्या असल्या किंवा वेगळी असू द्या. 99,992 गुणिला 99,993 या ठिकाणी 1 लाख होण्यासाठी किती कमी आहे, 8 कमी आहे म्हणून इथं -8 लिहिणार. इकडे किती कमी आहे, 7 कमी आहे -7 लिहिणार. आता 12 तून 7 गेले 5 उरले. हातचा परत केला इथं 8 या ठिकाणी परत 9 9 9 7 या ठिकाणी 56 होतात. हे 56 लिहिले. आता ह्या संख्या 1 लाखाच्या जवळच्या संख्या आहेत आणि 1 लाखामध्ये एकावर 5 शून्य दिलेले असतात म्हणून या ठिकाणी 5 डिजिट असणे गरजेचे होते. 5 पैकी या ठिकाणी 2च डिजिट आलेले आहेत. एक शून्य वाढवला, दुसरा वाढवला आणि तिसरा वाढवला म्हणजे टोटल 5 डिजिट झाले. या प्रश्नाचं उत्तर हे आलेलं आहे. बरोबर आहे. तर आपल्याला 100 होण्यासाठी 10 संख्या कमी, 1000 होण्यासाठी 10 संख्या कमी, 1 लाख होण्यासाठी 10 संख्या कमी, 10,000 होण्यासाठी 10 संख्या कमी या पद्धतीनुसार ज्या संख्या आहेत त्या संख्यांचा गुणाकार कसा करायचा हे आपण इथं बघितलं. मग जसं 10 संख्या कमी करून त्यांचा गुणाकार कसा करायचा बघितला त्याच पद्धतीनुसार 10 संख्या प्लस करून ह्या संख्या कशा सोडवायच्या तेही अशाच पद्धतीने आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण पुढचा भाग बघू, प्लस केलेल्या संख्या. अशाच प्रकारची शॉर्टकट उदाहरणे बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवून राहा. तर बघूया आपण या ठिकाणी समजा 101 गुणिला 109 हा मला गुणाकार सोडवायचा आहे. हा प्रश्न दिला आहे 101 गुणिला 109. मग 101 गुणिला 109 हा गुणाकार करत असताना 100 पेक्षा जास्त संख्या इथे मिळवली गेली आहे. किती संख्या आहे, एक संख्या जास्त आहे म्हणून या ठिकाणी +1 असं म्हणायचं. या ठिकाणी 100 पेक्षा 9 ही संख्या जास्त आहे म्हणून +9 असं म्हणायचं. आता या ठिकाणी 101 मध्ये 9 मिळवले तर उत्तर येते 110 आणि 9 1 9 हा एक डिजिट मध्ये गुणाकार आला. आपल्याला 100च्या जवळच्या संख्या आहेत, 100च्या वरच्या 10 संख्या घेत आहोत. 100 या संख्येमध्ये 2 शून्य असतात म्हणून या ठिकाणी 2 डिजिट असायला पाहिजे. या ठिकाणी 1 शून्य दिला म्हणून या 101 गुणिला 109 चा गुणाकार आला 11,009. पुन्हा एकदा प्रश्न बघू आपण पुढचा. तर 107 गुणिला 107 समजा उदाहरणार्थ 107 चा वर्ग करायला सांगितलं आपल्याला. तर 107 गुणिला 107 सोडवत असताना काय करणार आहोत, तर ही संख्या 7 ने जास्त आहे म्हणून +7 केली, ही संख्या 7 ने जास्त आहे म्हणून +7 केली. 7 अधिक 7 म्हणजे 14,000 1 1 इथे 1 आणि 7 7 49 होता. 100च्या वरच्या संख्या आहेत, 100च्या जवळच्या संख्या आहेत, त्या 100 या संख्येमध्ये 2 डिजिट पाहिजे म्हणून 7 7 49 या ठिकाणी लिहिले. हा झाला प्रश्नाचा उत्तर. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 1000च्या पुढील 10 संख्यांबाबत बघूया आपण. 1008 गुणिला 1009 बरोबर किती. मग 1008 गुणिला 9 करत असताना ह्या संख्या +8 आहेत. सॉरी इथे +8 करूया. इकडची संख्या इकडे प्लस करायची, इकडे जास्त असलेली संख्या इकडे प्लस करायची.
मग आता या ठिकाणी 8 अधिक 9 म्हणजे 17 झाला 1 इथे 1 8 9 72 होतात, परंतु हजारच्या जवळच्या संख्या आहेत, हजारमध्ये 3 शून्य असतात, म्हणून 3 डिजिट मध्ये उत्तर पाहिजे. 9 8 72 होतात, याच्यावर या शून्य असायला पाहिजे. पुढचा एक प्रश्न घेऊया. या ठिकाणी आहे 10,006 गुणिला 10,001 बरोबर किती? मग आता 10,006 गुणिला 10,001 हे सोडत असताना प्लस किती 6 आणि इकडे प्लस 1. 10,000 ला 6 जास्त आहे, इथे 7 घेतले, 0 0 0 आणि 1 आणि आता गुणाकार करायचा आहे. 6 1 6. तर 10,000 मध्ये एकावर 4 शून्य असतात, म्हणून या ठिकाणी 1 2 3 आणि 4 अशा 4 संख्या आल्या पाहिजे. टोटल हा झाला या संख्येचा गुणाकार. तसं लाखाच्या बाबतीत जरी असलं तरी इथं 1 0 0 0 0 4 गुणिला 1 0 0 0 0 3. मग आता गुणाकार करताना यामध्ये प्लस आहेत 3, यामध्ये प्लस आहेत 4 आणि गुणाकार करताना ही 7 0 0 0 0 1 4 1 12. 1 लाखात 1 2 3 4 5 डिजिट असतात, म्हणून 1 2 3 0 आणि 2 असे एकूण 5 डिजिट आहेत. हा झाला या संख्यांचा गुणाकार. तर आपण गुणाकार करण्याच्या पद्धती बघत आहोत. गुणाकार करताना या पद्धतीनुसार तुम्ही शॉर्टकट संख्यांचा गुणाकार करू शकता. तर यासाठीच आमचं चॅनल बघत राहा. मी याच पद्धतीचे काही शॉर्टकट उदाहरण घेऊन पुढील भागात भेटेल. बघूया.